उद्या वेतन श्रेणीला घेऊन जाणे विधान भवनावर मोर्चा काढणार आहे, काय करणार? आज आम्ही नागपूर संक्रांतीमध्ये जवळपास 32 दिवस संविधान चौकीचं आंदोलन केलं होतं. 22 दिवस धरणे आंदोलन आणि 11 दिवस आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं होता. त्यावेळेस माननीय महसूल मंत्री साहेब आमच्या आंदोलनाला भेट देऊ त्यांनी आमचं आंदोलन स्थगित करायला लावलं की तुमचा वेतन श्रेणीचा प्रश्न मी निकाली काढतो. आणि आज जवळपास 1 महिना होत आहे. अजूनपर्यंत त्या गोष्टीला जवळपास महसूल मंत्री साहेब विसरले असं वाटत आहे. त्यांना आठवण म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद घेत आहोत. आणि उद्या महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना सोबतच आम्ही विदर्भ महसूल सेवक संघटना यांच्या जोरदार आंदोलन लावून महसूल मंत्री साहेबांना कोणत्याही हालतीत आमच्या महसूल सेवकांना वेतन श्रेणी हा लाभ मिळवून द्यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि जर त्यांनी वेतन श्रेणी दिली नाही त्यावेळेस आम्ही अन्नत्याग 11 दिवस करू शकतो. त्यावेळेस पुन्हा आम्ही अन्नत्याग 1 महिनासुद्धा करू शकतो. आणि ह्या अन्नत्याग जर करूनही जर सरकारला वाटत असेल की यांचा प्रश्न निघावा नाही तर आम्ही आत्ता आणि आमची शेवटची इच्छा आहे की आम्ही आपल्या मरणासाठीच आम्ही परमिशन मागू की आम्हाला एक तर दयामरण द्या किंवा इच्छा मरण द्या. कारण 11 दिवस आंदोलन उपोषण केलं, आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं तरी फक्त आश्वासन देऊन आमची बोलवण केली. आणि आता राज्यभरातील महसूल उद्या 17 नागपूरमध्ये जमा होत आहेत की आम्हाला वेतनश्रेणी मिळाली पाहिजे. आणि जर मिळाली नाही तर आम्ही पुन्हा अन्नत्याग आंदोलनाचा हत्यार उचलू आणि आमच्या राज्यभरातील महसूल सेवकांना आम्ही वेतनश्रेणी मिळवून देऊ हे आम्ही पत्रकार परिषद तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. मोर्चा कुठून कुठे आहे आणि किती वाजता निघणार आहेत आणि किती लोक उपस्थित राहणार आहेत? उद्या चाचा नेहरू बालोद्यान इथून मोर्चा निघेल आणि जवळपास राज्यभरातील 10 ते 12 हजार टोटली महसूल सेवक उपस्थित राहतील आणि तो ठळक मोर्चा विधान भवनावर जाईल. तुमच्या परिसरात मी रवींद्र बोधिले, विदर्भ महसूल सेवक संघटना अध्यक्ष. तुम्हाला मानधन किती मिळतं? आता मानधन फक्त आम्हाला 15,000 आहे. त्या 15,000 रुपयामध्ये आम्ही आमचे मुलाबाळाचं शिक्षण करावा की आईवडिलाचं दवा दारू पाहिजे याने 15,000मध्ये आमचं पालन पोषण कुटुंबाचं होऊ शकत नाही. एवढी महागाई आहे की या महागाईमध्ये आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे महागाई चढचा क्रम आहे. महागाईमुळे जीवन जगणं मुश्किल होऊन गेलं आहे. या 15,000मध्ये आमचा पोट भरणं, आईवडिलाचं दवाखाना आहे, औषधी आहे, मुलाबाळाचं शिक्षण आहे, कसं करावं? त्याच्यामुळे सरकारला एवढं ब्रिटिश काळापासून हा पद आहे आणि या पदाला अजूनपर्यंत त्यांनी म्हणजे दया दाखवली नाही. आणि आता जर नाही तर मग केव्हा? त्याच्यामुळे हा आखरीचा हत्यार आम्ही पुसत आहोत. आता आंदोलन करू. जर या आंदोलनात काही झालं नाही तर आम्ही पुन्हा अन्नत्याग आंदोलन